सुसंवेद्या, तो सुसंवेद्य आहे, स्वतःची स्वतःला जाणण्यास योग्य त्या परमात्म्याला दुसरं कुणी जाणू शकत नाही, तोच जाणू शकतो. परमात्मा किती मोठा आहे, किती छोटा आहे, केवढा आहे, याबद्दल त्याचं ज्ञान किती आहे, त्याची संपत्ती किती आहे, त्याचं ऐश्वर किती आहे, त्याची शक्ती किती आहे, याबद्दल त्याचा विचार करायचा असेल तर तो परमात्माच समर्थ आहे त्याकरता, जाणण्याकरता. सुसंवेद्या तो, आणि कुठे आहे? आत्मरूपा, आपल्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकांच्या हृदयामध्ये आहे. ऐसा हृदयामध्ये राम, तो परमात्मा हृदयामध्ये विराजमान आहे. आत्मरूपा. ज्ञानोबराय म्हणतात, गजानन म्हणजे गणपती कोण आहे? देवा तुचे गणेशू, तूच काय आहेस? गणेश आहेस. तूच आद्य परमात्मा आहे आणि तूच माझे निवृत्तीनाथ महाराज आहेस. विठाला विठाला विठाला, हाला विहाला विहाला विहाला. हो, यामध्ये वस्तुनिर्देश रूप मंगल केलेलं आहे त्या परमात्म्याबद्दल. आशीर्वादात्मक मंगल तुकोबराय करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या ठिकाणी त्या परमात्म्याला काय आहे? इथेही नमन आहे, पण इथे नमस्कारात्मक मंगल आहे, काही का नाही. त्याच्यानंतर आशीर्वादात्मक मंगल आहे. स्वस्ती श्री वटेषु लपोनि विश्वाभाषु, दावी मगराशु प्रगटला तरी. महाराज सांगतात या ठिकाणी आशीर्वादात्मक काय केलेलं आहे? मंगल केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि तुकोबराय सांगतात असं मंगल असणार भगवंताचं नाम सुद्धा काय आहे? मंगल आहे. किती मंगल आहे? श्री विठ्ठलाचे नाम मंगल, अमंगल उद्धरिले, अमंगल उद्धरिले, अमंगल उद्धरिले. श्री विठ्ठलाचे नाम मंगल, अमंगल उद्धरिले, अमंगल विठ्ठले. श्री विठ्ठलाचे नाम मंगल, अमंगला उद्धरी. आवाज ऐकायला त्याच्यामुळे वाढवल्यामुळे महाराज म्हणतात, म्हणून ज्ञानोबराय सांगतात त्या भगवंताचं नाम मंगल आहे, सर्वांचा उद्धार करणार आहे, परंतु मंगलाचा तो साठा सुद्धा आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ हे श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, विठ्ठलाचे नाम आधी. हो, महाराज म्हणतात सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं नाम मंगल आहे म्हणून आधी घ्या, आधी. आणि ज्ञानोबराय म्हणतात असं असणार ते भगवंताचं नाम. आपल्या जीवनामध्ये तुम्ही त्या भगवंताच्या नामानं आरंभ करा. आरंभ करत असताना आवडीने करा. आरंभी आवडी आदरी आली नाम. आरंभी पुन्हा आवडीनं आदरानं. आरंभी आवडी आदरी. भगवंत कोणत्याही कार्यामध्ये आदर असेल तर त्या कार्याची सफलता होते, आहे का नाही? घरामध्ये आदर असेल तर त्या ठिकाणी त्या
व्यक्तीचा संसारही सफल होतो, पूर्ण होतो. म्हणून जीवनामध्ये पती पत्नीचा एकूणाराबद्दल काय पाहिजे? आदर पाहिजे. गुरु शिष्यांचा एकूणाराबद्दल काय पाहिजे? आदर पाहिजे. भावाभावांचा एकूणाराबद्दल काय पाहिजे? आदर पाहिजे. मित्रामित्रांचा काय पाहिजे? एकूणाराबद्दल आदर पाहिजे. लक्षात ठेवा. आदर जर असेल लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी आनंद आहे आणि त्या कार्याची पूर्णता आहे. विठाला 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 विठाला. म्हणून ज्ञानोबरायांना विचारल्यानंतर ज्ञानोबराय तुम्ही जीवनामध्ये हे जगात तुमचा जो संकल्प आहे, आजी संसार किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, ही तुमची ज्ञानोबराय संकल्पना आहे, तुमची प्रतिज्ञा आहे. पण याकरता तुम्ही काय करणार? हे पूर्ण करण्याकरता तुम्ही जीवनामध्ये काय केलं असं विचारल्यानंतर ज्ञानोबराय त्याबद्दल या अभंगामध्ये त्याचं उत्तर देतात. अभंगाचे